आणखी एक मोठी बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे। तर मनीषा वाघमारे आणि पीव्ही कुलकर्णीला कोर्टात हजर केलंय। आरोपींच्या 14 दिवसांच्या कोठडीची सीबीआयनं मागणी केलेली आहे। तर कोर्टानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आता ऐकून घेतलेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकचे अपडेट आपण पाहतोय। एकमेकांच्या माध्यमातून पेपर लीक केले गेले। सीबीआयच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला। तर मनीषा वाघमारे धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती। मनीषा वाघमारेच्या माध्यमातूनच पेपर पुढे गेला। धनंजय लोखंडेने मनीषा वाघमारेकडून तपशील घेतले आणि त्यानं शुभमला माहिती दिली। त्यानंतर यश यादवला टेलिग्रामवरती प्रश्नपत्रिकाही पाठवली। मनीषा वाघमारे मार्फत प्रल्हाद कुलकर्णीनं काही लोकांना प्रश्न पाठवले। प्रल्हाद कुलकर्णीनं केवळ पेपर सेट केला। आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद, पेपर कोणता घ्यायचा हे एनटीए ठरवत असतं।